मनानं येतच नाही. आपल्या गावात दैत्य आले की वेगळं सांगायची गरज नाही. दैत्य गावाच्या सीमेपासून नाचत आले. आमच्या शिवाय काहीच होणार नाही. देवालाही आमच्या पाया पडावं लागतं. आम्ही देवतापेक्षा श्रेष्ठ आहोत. दैत्य नाचतायत, स्वतःच्या हिमतीची प्रशंसा करतायत, हसतायत. देव सगळं गप्प बसून ऐकतात, कारण संपत्ती काढायची होती. नारदाने सांगितलं देवता श्रेष्ठ आहेत, देवता सापाच्या तोंडाच्या बाजूने होणार. दैत्य म्हणले नाही, आमच्याशिवाय तुमचं काम होणार नाही. तुम्ही श्रेष्ठ असले तरी आता सापाच्या तोंडाकडून आम्हीच होणार. दैत्याने मला सापाचं तोंड धरलं आणि देवताने सापाची शेपटी धरली. सापाचं तोंड धरून, सापाची शेपटी धरून सगळ्यांनी भगवंताचा जय जयकार केला आणि समुद्र मंथनाला सुरुवात केली. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. राक्षस आपल्या मस्तीमध्ये आरडतायत. पर्वत करायला लागला. देवाने विचार केला, हा पर्वत जर खाली पडला तर आता सोपं नाहीये. देवाच्या लक्षात आला, पण श्री गणेशाचं स्मरण केलं नाहीये. देवाचा धावा केला, हे भगवान, हा पर्वत जर समुद्रात कोसळला तर आता मंथन होणार नाहीये. तो पर्वत खाली 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 घसरायला लागला. देवाने तात्काळ भगवान विष्णूची उपासना केल्यानंतर भगवान प्रत्यक्ष कासवाचं रूप धारण करताय आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवरती धारण करताय. पर्वत आता हलत नाहीये, डुलत नाहीये, स्थिर झाला. आणि स्थिर झालेल्या पर्वताचं पुन्हा मंथन चालू झालं. मंथन करताय. देवता आपल्या बाजूने ओढतायत, दैत्य आपल्या बाजूने ओढतायत. ओढता 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 सापाच्या पोटावरती प्रेशर येऊ लागला, दाब येऊ लागला आणि साप आपल्या मुखातून विष ओकू लागला. त्या विषाची ज्वाळा दैत्याच्या हाताला पोचू लागली. दैत्याच्या नाकातोंडामध्ये ते विष जाऊ लागलं आणि एक 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 दैत्य त्या विषाच्या प्रादुर्भावामुळे मूर्छित होऊन पडू लागला. एक एक दैत्याचा मूर्छित होऊन पडतोय. एक एक दैत्य त्या विषयाच्या अग्नीला मूर्छित होऊन पडू लागला आणि समुद्र मंथन थांबल्या गेलं. समुद्रातून काही प्राप्त होत नव्हतं. देवाने विचार केला,